नमस्कार. संघर्षगाथा मुलाखत सदरामध्ये सर्व प्रेक्षकांचं मी विजय गायकवाड मनापासून स्वागत करतो. संघर्षगाथा मुलाखत सत्राची आज ही दुसरी मुलाखत. आजची मुलाखत घेताना मला खरंच आनंद होत आहे, कारण आज आपल्या सोबत आहेत महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध भाषण कला प्रशिक्षक, सूत्रसंचालक, निवेदक, व्याख्याते आणि मुलाखतकार श्री शशांक शिवाजी मोहिते सर. शशांक मोहिते सरांबद्दल सांगायचं झालं तर भाषण कला प्रशिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण या कार्यशाळेद्वारे तमाम महाराष्ट्रातील अनेक तरुणांच्या आयुष्यामध्ये त्यांनी आमूलाग्र बदल घडवलेला आहे. सर्वप्रथम मी शशांक सरांचं या मुलाखतीमध्ये सहर्ष स्वागत करतो. शशांक सरांबद्दल सांगायचं झालं तर मुंबई, पनवेल, पुणे, हडपसर, बारामती, सोलापूर, सातारा, कराड, महाराष्ट्रातील इत्यादी शहरांमध्ये गेल्या तब्बल 11 वर्षापासून त्यांच्या भाषण कला प्रशिक्षणाच्या बॅचेस चालू आहेत. वैयक्तिक मार्गदर्शनाबरोबरच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिवसंग्राम इत्यादी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना त्या पक्षाच्या कार्यकर्ता शिबिरामध्ये त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांसमोर प्रशिक्षण देण्याचं काम ही शशांक सर नेहमी करत असतात. सूत्रसंचालक म्हणून गेल्या 20 वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये त्यांनी यशस्वीरित्या सूत्रसंचालन केलं आहे. अगदी शरद पवार साहेब असतील, लालकृष्णजी अडवाणी, स्वर्गीय विलासराव देशमुख, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब, नारायण राणे साहेब किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नारायण राणे, अजितदादा, छत्रपती संभाजीराजे इत्यादी दिग्गज राजकीय नेत्यांच्या उपस्थितीमध्ये सरांनी सूत्रसंचालन यशस्वीरित्या केलेलं आहे. मुलाखतकार म्हणून चित्रपट सृष्टीतील अभिनेता आकाश ठोसर ते दिग्दर्शक प्रवीण तरडे किंवा महेश मांजरेकर यांच्या मुलाखती त्यांनी घेतलेल्या आहेत. मुलाखतीची सुरुवातच करिअरच्या अगदी सुरुवातीला शरद पवार साहेबांची मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीची मुलाखत घेण्याची वेळ आज माझ्यावर आलेली आहे. तसं फार अवघड काम आहे, कारण नेहमी लग्न लावत फिरणाऱ्या भटजीचं लग्न लावण्याचं काम एक अवघड काम माझ्याकडे सर आलेलं आहे. तर सर, पहिल्या प्रश्नाकडे वळतो की एक भाषण कला प्रशिक्षक म्हणून काम करत असताना भाषेवर आपलं प्रभुत्व पाहिजे, आणि हे प्रभुत्व कधी येतं तर लहानपणापासून घरामध्ये तसं वातावरण असेल तर प्रभुत्व सहजरित्या येतं. परंतु स्पेशली तुमच्या बाबतीत विचार केला तर तुम्ही एका मुंबईमधील लहानशा छोट्याशा चाळीमध्ये तुमचा जन्म झाला. तिथंच तुम्ही वाढला, घडला. वडिलांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. वडील एखाद्या कारखान्यामध्ये काम करत होते. सगळी प्रतिकूल परिस्थिती असताना एका चाळीतील गरीब घरातील मुलगा भविष्यात जाऊन एक यशस्वी महाराष्ट्रातील प्रभावी प्रशिक्षक म्हणून काम करतो, आपली ओळख निर्माण करतो. या संघर्षाबद्दल, या संघर्ष गाथेबद्दल, या संघर्ष प्रवासाबद्दल सर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, विशेषतः की तुमच्या त्या लहानपणामध्ये झालेल्या संस्काराबद्दल. मुंबईमध्ये शिवडी हे हार्बर लाईनवरचं स्टेशन आणि शिवडी कोळीवाडा, म्हणजे आता आपण म्हणजे आम्ही ज्या एरियात राहायचो त्याला आम्ही चाळ म्हणायचो. इकडे बारामतीला पुण्याला आल्यावर कळलं की इथं आपण त्याला झोपडपट्टी असं म्हणतो. तसा तो झोपडपट्टी असणारा चाळवजा परिसर होता. 1ली ते 4थी पर्यंत मी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या म्युनिसिपल स्कूल असतात त्या शाळेमध्ये, सरकारी शाळेमध्ये शिकलो. पण 3री-4थीच्या दरम्यान पाटील सर नावाचे एक शिक्षक होते आम्हाला, की त्यांना असं वाटायचं की तू बोलू शकशील, चांगलं मत मांडू शकशील. पण मी प्रामाणिकपणे सांगतो, म्हणजे त्यानंतर सुद्धा जेव्हा मी 5वी नंतर टोपली एज्युकेशन सोसायटीच्या आर्यभट हायस्कूलला प्रवेश घेतला, जे KM वाडी हॉस्पिटलपर्यंत जो परिसर आहे त्या परिसरामधलं ती शाळा आहे, संस्था आहे. तिथे गेल्यावर सुद्धा मला सुरुवातीच्या 5-7 वर्षामध्ये वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला. पण प्रामाणिकपणे सांगतो, मला बक्षीस काही कधी स्पर्धेमध्ये मिळालेलं नव्हतं. खरं म्हणजे या गोष्टीची आवड लागण्याचं आणखी एक कारण असेल, म्हणजे वडील माझे हिंदुस्थान लिव्हर कंपनीमध्ये कामगार म्हणून कामाला होते. त्यांना वाचनाची आवड होती. माझे चुलते बाबा ॲटोमी रिसर्च सेंटरमध्ये BRC मध्ये कामाला होते, पण ते ड्रायव्हर म्हणून होते. पण त्यांनाही वाचनाची आवड होती.
माझी आवड असल्यामुळं, स्वतःची आवड असल्यामुळं घरी चांदोबा, ठकठक, छावा, किशोर किंवा सुलतानमुळे लोकप्रभा, चित्रलेखा, सकाळ यासारखी मासिकं म्हणजे मॅगझिन्स घरी ते घेऊन यायचे आणि ती आवड हळूहळू आजकी वाढू लागली. आता हे सगळं असतानाच लोकांना सांगावंसं वाटणं ही आपली मूलभूत तशी उर्मी होती. सर मी पुढे जाईन की तुम्हाला वाचनाची आवड होती, परंतु हल्ली काय झालंय की तरुण असतील की त्यांचं तरुणपण हे मोबाईलमध्ये कुठेतरी हरवलंय किंवा बालकांचं बालपण हे मोबाईलमध्ये हरवलंय. वाचनाची संस्कृती, वाचन संस्कृती कमी होत चालली. तर तरुणांना, विद्यार्थ्यांना आणि पालकांना वाचन संस्कृती जतन करण्यासाठी, वाचन संस्कृती जोपण्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मार्गदर्शन हा शब्द नाही वापरणार मी, पण एक प्रामाणिकपणे सांगतो की त्या गोष्टीची सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे. म्हणजे मुलांना फक्त मोबाईल वापरू नका किंवा पुस्तक वाचा असं म्हणताना आपल्या हातामध्ये किती वेळा पुस्तक असतं हे पण दिसणं महत्त्वाचं आहे. म्हणजे कुठेतरी मी एका पेपरमध्ये मागच्या 7-8 वर्षापूर्वी वाचलं होतं की ज्या वडिलाचं म्हणजे ज्या बापाचं स्वतःचं टी शर्ट किंवा बनियान व्यायामाच्या घामाने भिजलेलं आहे, त्याला मुलाला वेगळं सांगावं लागत नाही की व्यायाम कर, व्यायामाचा फायदा होतो, फिट राहणं चांगलं असतं. मुलांना आपोआप ते दिसतं आणि त्याप्रमाणे ते करायला लागतात. मी परत एकदा तेच म्हणतो, मागाचा किस्सा मी त्यामुळे सांगतो की घरी ती पुस्तकं यायची आणि ते वाचायचे, मलाही वाचण्याची आवड लागत गेली. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुणीतरी आपल्याला ॲप्रिशिएट करणं, कौतुकाची थाप देणं गरजेचं राहतं. 8वीला असताना डिमुलू सर नावाचे शिक्षक होते आम्हाला. त्यांनी वर्गांतर्गत वक्तृत्व स्पर्धा घेतली. त्या स्पर्धेमध्ये माझा क्रमांक आला. आता खरं सांगतो, शाळेच्या वतीने जे 2 स्पर्धक जायचे त्याच्यामध्ये माझा नंबर कधीच नव्हता, पण त्यातला एक स्पर्धक हा आमच्या वर्गातला विद्यार्थी. वर्गाच्या स्पर्धा घेतली तेव्हा माझा पहिला क्रमांक आला आणि त्याचा दुसरा क्रमांक आला. नंतर असं लक्षात आलं की अनेकदा आपल्याकडे एखादी गोष्ट असते पण त्याची जाणीव कुठेतरी करून देणं गरजेचं आहे. डेमुलो सरांनी ती जाणीव करून दिली आणि त्यानंतर ह्या गोष्टीची आवड मला वाढली. पण एकदा असं सांगतोय की मुलांना वाचा असं म्हणताना आपण स्वतः त्यांना तशा पद्धतीची पुस्तकं घेऊन येतोय का? आपण स्वतः त्यांच्या पुस्तकातल्या काही गोष्टींबद्दल चर्चा करतोय का? आपण एखाद्या आवडलेल्या पुस्तकाबद्दलचा अनुभव शेअर करतोय का? ते असेल तर निश्चित मुलांना आवडती लागू शकते असं मला वाटतं. वाचनाचा विषयच निघाला आहे, तर आमच्या प्रेक्षकांसाठी असं एखादं पुस्तक सांगा की प्रत्येकानं आपल्या आयुष्यात वाचलंच पाहिजे. नेमकं एका पुस्तकाचं उदाहरण नाही सांगणार, कारण प्रत्येक पुस्तकात घेण्याचं वेगळं वेगळं काहीतरी आहे. म्हणजे आता विना गवाणकरांनी लिहिलेलं एक होता कार्वर, हे मी साधारण 20-22 वर्षापूर्वी वाचलं होतं. जॉर्ज कार्वरवरचं पुस्तक आहे. फार अफलातून संघर्ष आहे त्याच्यामध्ये की एक निग्रो व्यक्ती स्वतःच्या ज्ञानाच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून किंवा त्याचं प्रतिकूल परिस्थितीत रडगाणं न गाता कसं यश मिळवतो, कसं संशोधन करतो आणि यश कसं मिळवतो ती गाथा त्याच्यामध्ये आहे. अलीकडच्या काळात मागच्या एक साधारण 7-8 वर्षापूर्वी, 6-7 वर्षापूर्वी मी अच्युत गोडबोले यांचं मुसाफिर नावाचं आत्मचरित्र वाचलं. एखादी व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एवढं टॉपमोस्ट नॉलेज घेऊन वावरू शकते. सोलापूरच्या ग्रामीण भागातली व्यक्ती, पण ती व्यक्ती IT सेक्टरमध्ये काम करते, ती व्यक्ती IBM सारख्या कंपनीत काम करते. त्या व्यक्तीला शास्त्रीय संगीतातलं जेवढं कळतं तेवढंच त्या व्यक्तीला मानसशास्त्राबद्दल कळतं, तेवढंच त्या व्यक्तीला अर्थशास्त्राबद्दल कळतं. त्यांचा जो प्रवास आहे तोही मुसाफिरमध्ये मला जाणून घ्यायला आवडला. मी एवढंच म्हणेन की हेच ऐतिहासिक पुस्तक वाचा, अमुक राजकीय संदर्भावर पुस्तक वाचा किंवा अमुक सामाजिक संदर्भावर पुस्तक वाचा असं मी म्हणणार नाही. जे जे तुम्हाला वाचायला समोर येत आहे ते वाचत चला. येणारा काळ ठरवतो त्यातलं कुठलं वाचा, वेचा आणि वाटत जा. सर मी पुढे जाईन की राजकीय कार्यकर्त्यांसाठी तुम्ही प्रशिक्षण शिबिर घेता, मोठ्या लोकांसाठी भाषण प्रशिक्षण वर्ग घेता, परंतु लहान मुलांसाठी काही स्पेशल बॅच घेतात ज्याच्यामध्ये आत्मविश्वास त्यांचा वाढला जातो. आत्मविश्वास वाढण्यासाठी तुम्ही बॅचेस घेता. महाराष्ट्रातून प्रचंड असा प्रतिसादही त्यासाठी भेटतो. तर त्या बॅचेस मध्ये एक्झॅक्ट काय शिकवलं जातं ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. त्याच्यामध्ये आणखी एक गमत सांगतो. येणारी मुलं जे आहेत, म्हणजे आमचा मुलगा बोलत नाही, आमची मुलगी बोलत नाही, त्याचा आत्मविश्वास वाढला पाहिजे असं सगळे पालक सांगत असतात. परंतु यातली खरी गंमत अशी की हीच मुलं किंवा ह्याच मुली जेव्हा घरी बोलत असतात तेव्हा त्यांना घरचे पालक गप्प बसतात की शांत बस शांत बस. खरं म्हणजे त्यांना काहीतरी सांगायचं असतं की मला काहीतरी सांगायचं, मला काहीतरी माहिती, पण त्यांना घरी बोलून आपण देतो का हे भाग महत्वाचा. किंवा बोलले तरी तेवढं गांभीर्याने बघतो का. तर जेव्हा आपल्या बॅचमध्ये मंडळी येतात, मुलं येतात, आपण चर्चा करतो तेव्हा मग कुणी
एखाद्या पुस्तकाबद्दल सांगतं, कोणी एखाद्या अनुभवाबद्दल सांगतं, कोणी एखाद्या चित्रपटाबद्दल सांगतं. म्हणजे एलॉन मस्क सारखं उदाहरण किंवा स्टीफन हॉकिंग सारखं उदाहरण किंवा अमिमा सिन्हासारखं उदाहरण, ऑस्थर पिस्टोरियस सारखं उदाहरण, ही उदाहरणं मला मुलांकडनं ऐकायला मिळतात. म्हणजे मला सुद्धा कधी कधी जो संदर्भ माहीत नसतो तो संदर्भ मुलांकडनं त्यांच्या भाषणातनं कळतो. मग त्यांनी त्यांचं मत मांडताना कृत्रिमपणा सोडून नैसर्गिकपणे मत कसं मांडावं, त्याला त्यातल्या त्यात अजून आकार कसा द्यावा. आता याच्यात अजून एक विषय असतो की मुलं अनेकदा पाठांतर करून बोलतात. म्हणजे आई वडिलांनी लिहून द्यायचं किंवा शिक्षकांनी लिहून द्यायचं आणि मग ते बोलायचं. माझा असा प्रयत्न राहतो की मुलांनी स्वतःला समजेल अशा भाषेत बोललं पाहिजे. ज्या शब्दाचा, ज्या वाक्याचा अर्थ स्वतःलाच माहीत नाही ते वाक्य म्हणून टाळणं होणं सोपं आहे, पण त्यातून अपेक्षित प्रभाव निर्माण होत नाही. तो सहजता, तो सहजपणा आपल्या भाषणामध्ये मुलांच्या यावा यासाठी आपण प्रयत्न करतो. आणि एकदा का त्यांना कळलं की मला चांगलं बोलता येते आणि कुणीतरी त्याचं कौतुक करत आहे की मुलं अजून आत्मविश्वासाने बोलतात. हे झालं लहान मुलांचं. परंतु मोठी लोक ज्यावेळी तुमच्या भाषण कला प्रशिक्षण वर्गामध्ये प्रवेश घेतात त्यावेळी नक्की कुणी प्रवेश घ्यावा असा एक प्रश्न आहे. आणि दुसरा थोडासा खोचक प्रश्न आहे की भाषण कला प्रशिक्षण घेऊन खरंच भाषण करता येतं की ते रक्तातच असावं लागतं? तुमच्या प्रश्नांमध्येच अनेकदा उत्तर सांगता तुम्ही थोडं थोडं. ह्याला वयोगटाचं बंधन आपण नाही ठेवलेलं. म्हणजे आपल्या बॅचमध्ये अगदी वयवर्ष 10, 11, 12 पासून ते वयवर्ष 70, 75, 80 पर्यंतची पण मंडळी आलेली आहे. हा कोर्स कोणासाठी, तर ज्याला प्रत्येकाला कुठं ना कुठं कधी ना कधी कोणासमोर बोलावं लागतं अशा प्रत्येकासाठी आपला कोर्स आहे. तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करा, राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्र किंवा अगदी गृहिणी असतील, विद्यार्थी असतात, शासकीय अधिकारी असतात, आपल्या प्रत्येकाला बोलावं लागतं. ह्यातली कुठलीही व्यक्ती आपल्या बॅचला प्रवेश घेऊ शकते. राहिला विषय तुम्ही म्हणालात की ते बॅच केल्यानंतर खरंच बोलता येतं का, रक्तातच असावं लागतं का, तर मी परत एकदा म्हणेल की भाषण कला हा जरी शब्द असला तरी ते शास्त्र आहे. म्हणजे एखाद्याला ही गोष्ट कशी सादर करायची माहिती नसेल तर त्यापासून लांब राहू शकतो. पण एकदा का त्याचं तंत्र त्याला कळालं, त्याचं शास्त्र जर त्याला कळालं तर तो सुद्धा ते आत्मसात करू शकतो असं मला वाटतं. अनेक जण अशी मंडळी आहेत की ज्यांना कधी संधी मिळाली नाही, ज्यांना कधी तसं एक्सपोजर मिळालं नाही, अशा व्यक्तीने आपलं मत मांडायचा प्रयत्न केला पण कॉन्फिडन्स नव्हता, कॉन्फिडन्सचा अभाव होता, त्यामुळे ते त्यापासून लांब राहिले. आणि बॅचमध्ये आल्यानंतर त्यांना असं वाटलं की नाही आता मला चांगलं मत मांडता येते बरं का, त्यांनी आपापल्या आयुष्यामध्ये मोठी भरारी घेतली. अशी उदाहरणावर करत भाषण कला शिकल्यानंतर मला वाटतं की पुढे भाषण केलं नाही तरी संवाद कौशल्य तर नक्कीच सुधारतं. आणि नक्कीच. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला संवाद हा करावाच लागतो. भाषण कला वर्गामध्ये तुम्ही अनेक ट्रिक्स शिकवता. बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की भाषण करायला मी उभं राहिलो की मला भीती वाटते, तर त्यावर काय उपाय सांगाल सर? प्रामाणिकपणे सांगतो, मी स्वतः जेव्हा 3री 4थीला किंवा 7वी 8वी उत्तर स्पर्धांमध्ये गेलो होतो, मी सुद्धा अनेकदा घाबरलेलो आहे. मी पण माझं भाषण विसरलेलो आहे. म्हणजे नंतर आल्यावर सरांनी बऱ्यापैकी उद्धार केला त्यांच्या पद्धतीने. घरच्यांनी पण कधी कधी असं सांगितलं असं काय झालं. आता होतं असं की एखादी गोष्ट जी आपल्याला जमत नाही ती सुरुवातीच्या काळामध्ये ते करताना अडचणी येणार आहेत, अपयश येणार आहेत. पण ती गोष्ट शिकताना मी चुकणार आहे किंवा चुकू शकतो हे आपण जोवर ॲक्सेप्ट करत नाही तोवर आपण ती गोष्ट चांगली करू शकत नाही. म्हणजे गाडी चालवायला शिकण्यासारखं आहे. गाडी चालवायला पहिल्यांदा बसलं तुम्ही स्टेरिंगवर तर लगेच हराबदेशी गाडी फुल स्पीडने चालू शकता अशातला भाग आहे. 2दा 3दा ती अडकणार आहे, क्लच गिअरचं सेटिंग बदलणार आहे, गाडी अचानक बंद पडेल. पण एक दिवस असा येतो की तुम्ही एकदम मस्त सफेदरपणे गाडी चालवू शकता, कळतही नाही. हां, भाषणाचं तसंच आहे. आता ती लेवल कधी येते तर ज्याच्या त्याच्या फ्रिक्वेन्सीवर आहे. म्हणजे तो किती वेळा प्रयत्न करतोय, कशा पद्धतीने करतोय, काय चुका होतात ते लक्षात घेतोय आणि त्याच्यामध्ये सुधारणा किती करतो त्याच्यावर ते अवलंबून आहे. तो किती लवकर हे आत्मसात करू शकतो आणि भीतीवर मात करू शकतो. सूत्रसंचालक म्हणूनही तुमचा 20 वर्षाचा अनुभव आहे. एकेकाळी असं सर म्हटलं जायचं की लक्सची जाहिरात केल्याशिवाय एखादी नटी किंवा एखादी अभिनेत्री यशस्वी झाली असं मानलं जात नव्हतं. तसंच हल्ली काहीतरी पुणे, बारामती, सातारा किंवा या सर्कलमध्ये तरी शशांक मोहिते सरांनी सूत्रसंचालन केलं तरच तो कार्यक्रम यशस्वी ठरतो असं काहीतरी आहे. सूत्रसंचालनाचे अनेक किस्से तुमचे आम्ही ऐकलेले.
एक दोन किस्से प्रेक्षकांना नक्कीच ऐकायला आवडतील. खरं म्हणजे विजय सरांनी माझं कौतुक करताना काही गोष्टींना असं वाटतं की फार प्रेमापोटी तसं ते बोलतात. पण निवेदन क्षेत्रामध्ये सुधीरजी गाडगीळ आहे, श्रीकांत चौगुले आहेत, मंगेश वाघमारे आहे, अशी अनेक नामवंत मंडळी किंवा ज्योती आंबेकर ज्या मुंबई आकाशवाणीला वृत्तनिवेदिका होत्या, तर अशी बरीच मंडळी फार चांगलं सूत्रसंचालन करतात. मी थोडंसं त्यांच्या मागच्या फळीतलं असं मी प्रामाणिकपणे सांगेन. फक्त एक मात्र नक्की की या कार्यक्रमामध्ये शिकण्याजोगं बरंच कमी आहे. म्हणजे 2007-08च्या काळामध्ये शरद पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम चालू होता MBA कॉलेजचं उद्घाटन माळेगावच्या कारखान्याच्या. आणि त्या उद्घाटनाप्रसंगी साहेबांविषयी बोलताना एक शेर त्यांच्या भाषणापूर्वी म्हणालो आणि साहेबांना बोलताना असं म्हणालो भाषणासाठी की यानंतर मी आदरणीय साहेबांना विनंती करतो की आपण आम्हाला मार्गदर्शन करा. पवार साहेबांनी असं पलीकडे वळून पाहिलं आणि म्हणाले की तुम्ही बोलताय चांगलं, संदर्भ चांगले देताय, पण विनंतीमधला न म्हणजे विनंतीमधला न हा बाणाचा नाही, तो नळाचा न पाहिजे, तो विनंती पाहिजे, पण बोलताय चांगलं. आता काही जण हसले, पण मला जरा थोडंसं लादल्यासारखं झालं. पण त्यानंतर परत बाकीच्या मंडळींनी सांगितलं की बघा म्हणजे शरद पवार साहेबांनी तुमची फक्त चूक नाही दाखवली, त्यांनी तुमचं कौतुक पण केलं. चूक दाखवताना ती दुरुस्त कशी करायची हे पण सांगितलं. म्हणजे चुका सांगणं सोपं आहे, पण ते अशी दुरुस्त करा, हे फार भारी. पण मला साहेबांना ते लक्षात आलं की एखाद्याला डायरेक्ट तुमची चूक सांगण्याऐवजी त्याच्या कौतुकाच्या 4 चांगल्या गोष्टी सांगा, मग त्याची चुकी सांगितली तर तो कदाचित ती स्वीकारू शकतो, त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो. त्यानंतर वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये अनेक अशा गमती होत गेल्या. म्हणजे कविवर नादो महाडांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा जेव्हा त्यांचं कवितांचं कौतुक करत होतो तेव्हा पवारसाहेब पण गमतीने म्हणाले की नादो माझ्यापेक्षा कदाचित हे सूत्रसंचालकच तुमच्या कवितांच्या प्रेमात पडले असं वाटतंय. सूत्रसंचालन करत असताना अनेक काही सभा वेगळ्या अर्थाने गाजल्या, त्यांची पण संधी मिळाली. म्हणजे अजितदादा पवारच्या ती सभा, तर त्या सभेतली गंमत अशी की बोलता आमची शाब्दिक पद्धतीची चर्चा होती, पण त्याच्यावर बोलताना दादाने एके प्रसंगी सांगितलं की नशीब तुम्ही आमच्यापर्यंत राहिलास, आमच्याबरोबर राहिल्यास, वेगळ्या पक्षात नाही गेलास. मी सहज म्हणालो की दादा जर तुम्ही प्रेमाने जवळ घेतलं असतं तर आम्ही राहिलो असतो. पण त्यावर दादा असं गमतीने म्हणाले की बाबा प्रेमाने जवळ घ्यायला तू काय, म्हणजे बायकोने म्हटलं ठीक आहे आता ह्याला कसं काय जवळ घ्यायचं. पण दादा त्यानंतर म्हणले हरकत नाही, पण चांगलं बोलतो, चांगलं काम करतो आणि शाबासकीची थाप पण दिली. अर्थ दादांच्या बोलण्यातला तो एक सहजपणा आहे, त्यामागे त्यांची भावना फार प्रेमाची असते, हाही भाग समजून घेतला पाहिजे. पण मला एवढं म्हणायचं आहे की वेगवेगळ्या लोकांच्या उपस्थितीमध्ये वेगवेगळे अनुभव आपल्याला येतात. म्हणजे पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये असं जाणवतं ते प्रत्येक सूत्रसंचालक प्रत्येक वक्ता काय बोलतो हे समजून घेतात, त्याला तसा वेळ द्यायचा प्रयत्न करतात. उद्योजकांबरोबर सूत्रसंचालन असं नाही, पण ट्रेनिंग प्रोग्रामच्या निमित्ताने चर्चा करण्याची संधी आली तेव्हा लक्षात आलं की उद्धवजी समोरच्या माणसाला त्याची स्पेस देतात, त्याचा सन्मान देतात, अगदी मन लावून ऐकून घेतात आणि श्रोत्याच्या भूमिकेमध्ये राहतात. एवढी मोठी व्यक्ती जी मोठ्या पदावर काम, तेव्हा ते मुख्यमंत्री नव्हते बरं का, 2018च्या वर्षी सांगतो, पण शिकण्याजोगं आहे की माणसं ऐकत नाहीत, बोलायची तयारी फार असते, काही फार असते, दुसऱ्याचं ऐकणं, ऐकून घेणं ते फार महत्वाचं. ते मला साहेबांकडनं उद्योजकांकडनं शिकायला मिळालं. सर 2009 साली ॲज अ व्यवसाय म्हणून या क्षेत्रात तुम्ही पूर्ण वेळ उतरला, परंतु 2014 म्हणजे 5 वर्षामध्ये तो व्यवसाय एका उंचीपर्यंत नेऊन तुम्ही ठेवला होता. परंतु 2014च्या मध्यानंतर अचानक कोणाची तरी नजर लागली आणि मला तो दिवस वाटतोय 1 ऑक्टोबर 2014 रोजी तुमच्या गाडीचा 4 व्हीलरचा मोठा ऍक्सिडेंट झाला. तो अपघात एवढा भयानक होता की जवळजवळ मृत्यूच्या भोंजाला तुम्ही शिवून मागाया, मरण अगदी जवळून पाहिलं. तर त्यानंतरही पुन्हा नव्या उमेदीनं तुम्ही उभे राहिला. त्या अपघाताबद्दल, त्या आघाताबद्दल, पुन्हा उभ्या राहण्याच्या संघर्षाबद्दल, त्या प्रवासाबद्दल मला आणि प्रेक्षकांना नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. खरं म्हणजे असे आयुष्यात आघात आपल्या अनेकदा येतात. म्हणजे अपघात आहे म्हणून तो जास्त तीव्रतेने जाणवला, तुमच्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात अशा गोष्टी घडत असतात. पण एक मात्र नक्की की तो अपघात झाल्यानंतर वाटतं आपल्याला की मला भगवंताने आणखी कधी संधी द्यावी. मग आपल्याला कळत वाटून जातं की जे राहून गेलं, अरे हे करायचं राहिलंय, ते करायचं राहिलंय, ते आता करायचं बरं का, हा विचार मनामध्ये आला.
ॲक्सिडेंटमध्ये असं वाटलं मला की ते पायाला लागलं, आता आपण उभं राहू शकतो का, आपले लेक्चर्स डिलिव्हर करू शकतो का, फिरू शकतो का. पण मनात एक विचार पण आला की शशांक, जोवर तुला बोलता येतं, म्हणजे तू जोवर बोलू शकतोयस, लोकांना लक्षात ठेवू शकतोयस, हे जोवर जागेवर आहे, म्हणजे ब्रेन विषय म्हणतो मी, तोवर पाय नसले तरी चालतील, आपण आपलं काम ताकदीने करू शकतो, उभं करू शकतो. सुदैवानं ऑपरेशन व्यवस्थित झालं आणि मला उभं राहता आलं. पण मी एवढं मात्र सांगेल की त्यापूर्वी माझा जो कामाचा स्पीड होता 14च्या अगोदरचा, तो ॲक्सिडेंटच्या नंतर दुपटीने वाढला. त्यानंतर असं लक्षात आलं की आयुष्य कधी कधी हुलकावणी देऊन जातं, बरीच कामं करायची असतात जी पेंडिंग राहून जातात, त्यामुळे तो स्पीड वाढत गेला. आणि जेव्हा आपल्यावर प्रेम करणारी माणसं मोठ्या प्रमाणात आहेत हे जेव्हा लक्षात येतं, तर मग असं वाटतं की संकटापेक्षा आपल्याला तारणारी, आधार देणारी, विश्वास देणारी माणसं भरपूर आहेत आणि मग हिमतीने माणूस उभा राहू शकतो. अर्थात ती माणसं आपल्यालाही वेळ काढून कमवावी लागतात, हे मात्र नाही. सरांना नेहमीच माणसांच्या गराड्यामध्ये राहायला आवडतं. भेटलेला प्रत्येक माणूस त्यांच्या प्रेमामध्ये सहज पडतो. भेटलेल्या प्रत्येक माणसाला त्यांच्याकडून एखादी कविता ऐकायची असते, पण ती कविता कोणाची असो, वैभव जोशींची असो, अरुण मैत्रेंची असो, संदीप खरेंची असो की तन्वीर सिद्दीकीची असो, त्यांनी सादर केलेली कविता ही मनाला भिडते, फाडते अक्षरशः. तर मी ही मुलाखती निमित्त सरांना आज भेटलोय आणि त्यांच्याकडून कविता ऐकून घेण्याची संधी मी नक्कीच सोडणार नाही. तर सर, 2 कविता तुम्ही शेअर कराव्या. कवी गुरु ठाकूरची एक कविता आहे, ती आपल्या आयुष्यातलं, म्हणजे जसं तुकोबाराय म्हणतात, सुख पाहता जमापाडी दुःख पर्वता एवढे, त्या पद्धतीचं एक म्हणजे आशय असणारी कविता गुरु ठाकूर यांची. सुख वेचीन म्हणण्याआधी घन दुःखाचा गही भरतो, सुख वेचीन म्हणण्याआधी घन दुःखाचा गही भरतो, आणि दुःख सावरू जाता कवडसा सुखाचा येतो. ह्या ऊन सावली संगे, सुख आणि दुःख, ह्या ऊन सावली संगे रमण्यातही मौज म्हणून मी हसून हल्ली माझ्या जगण्याला श्रावण म्हणतो. ह्या ऊन सावली संगे रमण्यात मौज म्हणून, जगण्यात मौज म्हणून मी हसून हल्ली माझ्या जगण्याला श्रावण म्हणतो. गुरु ठाकूरची कविता ही त्या पद्धतीची आहे. तन्वीर सिद्दीकीची कविता तर फार आवडतेच, पण त्याचा शेर पण मला कधी कधी आवडतो. वेगळ्या पद्धतीचे शेर आहेत, कधी प्रेमावर आहेत, कधी गरिबीवरचे आहेत, पण तो प्रेमाच्या संदर्भात फार छान सांगतो. म्हणजे कधी कधी एखादं प्रेम आपण राहिलं तर माणसाला ते श्रीमंत म्हणतो, वेगळा अर्थ आहे. तसं म्हणतोय, तू मिल जाती मुझे अगर तो नुकसान होता मेरा शायद. तन्वीर सिद्दीकीचा शेर, तू मिल जाती मुझे अगर तो नुकसान होता मेरा शायद, रईस बना मैं जख्म बेचकर, रईस बना मैं जख्म बेचकर, अब वाह वाह से घर चलता है, वाह वाह से घर चलता है. वैभव जोशींच्या अनेक कविता आहेत. म्हणजे एखादा बघा, आपण आपल्या जवळची व्यक्ती असते त्याच्यावरचं प्रेम कधीच व्यक्त करत नाही, ते राहून जातो आणि माणूस शेवटच्या श्वासापर्यंत जर नाही व्यक्त करणार कधी, बोलणार कधी. तर ती कविता वैभव जोशींची अशी आहे, गुलाब चाफा मोगरा जुई जाई शपथ, गुलाब चाफा मोगरा जुई जाई शपथ, तुझ्यासारखे कुणीच नव्हते आई शपथ, तुझ्यासारखे कुणीच नव्हते आई शपथ, तुलाच लिहिण्यासाठी हा जन्म सखे, तुलाच लिहिण्यासाठी हा जन्म सखे, आणि तुला मी लिहू न शकलो शाई शपथ. किंवा त्याची जरा वेगळ्या अर्थाची कविता आहे. म्हणजे मला असं वाटतं ती प्रेमावरची कविता आहे, म्हणजे विरहामधली कविता, एखादी व्यक्ती सोडून गेल्यावरची कविता आहे. पण ग्रेस फार मोठे कवी, त्यांच्याविषयी वैभव जोशींची आदराची भावना होती आणि ग्रेस यांच्याबरोबर असताना वैभव जोशींनी कधीच आपली कविता, म्हणजे मी पण कविता करतो असं त्यांना ग्रेस यांना सांगितलं होतं. आणि त्यानंतर सांगावंसं वाटलं, पण तेव्हा ग्रेस सोडून गेलेले होते. हे नंतर मला कळलं त्यांच्या सोबतीचा करण्याच्या कार्यक्रमामध्ये. वैभव जोशींची ती कविता फार छान आहे. आता पुन्हा कशासाठी भेटायचे सांग, आता पुन्हा कशासाठी भेटायचे सांग, देणे घेणे उतू गेले फिटले न पांग, देणे घेणे उतू गेले फिटले न पांग, आता कशी श्वासांवर लावायची बोली, आता कशी श्वासांवर लावायची बोली, माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली, माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली. अशी कविता आहे. आणि अरुण मात्रेंची शॉर्टमध्ये कविता सांगतो, मला आवडते. म्हणजे प्रत्येकाला आपापल्या कॉलेजच्या शाळेच्या दिवसांमध्ये घेऊन जाते, नॉस्टॅल्जिक करते. ते अरुण मात्रेंची कविता ते फार सुंदर सादर करतात. ते असं म्हणतात, ते दिवस आता कुठे,
ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची, दूर ती गेली तरी सावली भेटायची. त्या तिच्या वाटेवरी, बघा ती येताना तिची वाट आहे, त्या तिच्या वाटेवरी झिंगती झाडे जुनी, त्या तिच्या वाटेवरी झिंगती झाडे जुनी, हात देताना तिला माझीच फांदी व्हायची. तेव्हाची गोष्ट आठवा. 2 रुपयाच्या कटिंगमध्ये पण आपल्याला मस्त वाटायचं. मी गमतीनं म्हणतो आता कधी कधी 200 रुपयाच्या त्या कटिंगमध्ये पण ती मजा येत नाही. पण तेव्हा अरुण मात्र त्यात असं म्हणत आहे, फाटके होते खिसे. खिसे फाटके होते, म्हणजे आताही थोडे थोडे फाटकेच आहे, पण सांगतोय फाटके होते खिसे आणि नोटही नव्हती खरी. खोट्या नोट असते नवा व्यापारामधल्या. फाटके होते खिसे आणि नोटही नव्हती खरी, पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची. ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची. कवितांची वेगळी मैफिल पण तुर्त एवढ्या ठीक येतात. खरं सांगतो की सर ज्यावेळी कविता बोलतात त्यावेळी प्रत्येकाला ती आपापली आपलीशी वाटते. सरांबरोबरच्या या गप्पा कधी संपूच नाही असं वाटतंय. परंतु समोर सरांचे विद्यार्थी, क्लास सुरू होणार आहे सरांचा आणि समोर सरांचे विद्यार्थी बसलेले आहेत. तर शेवटच्या 2 प्रश्नांकडे सर बोलतो की 2020 साल आता संपत आले, डिसेंबर महिना चालू झालाय. तसं हे वर्ष कोणालाच चांगलं गेलं नाही. करोनानं अनेक गोष्टी आपल्याला शिकवल्या, माणसाला माणसासारखं वागायला शिकवलं. तर एक्झॅक्ट करोनानं किंवा या वर्षानं काय शिकवलं लोकांना, काय सांगाल तुम्ही सर? मी काही फार मोठं तत्वचिंतक किंवा विचारवंत अजिबात नाही. मी आत्ताच सांगतोय, मी साधा माणूस आहे. आपल्या आयुष्याच्या सगळ्या इच्छा, आकांक्षा, वासना तसा माणूस आहे. मला एवढं मात्र वाटेल की आयुष्य किती क्षणभंगूर आहे हे आपल्या लक्षात आलं. आपण अनेकदा प्लॅन करताना 40 नंतर, 50 नंतर, 60 नंतर याव करेल त्याव करेल आणि आत्ताचं जगणं आपण जगत नाही. तर वर्तमानात कसं जगावं, म्हणजे भविष्याचा विचार करू नये असं नाही, करावा, पण वर्तमानात कसं जगावं हे आपल्याला करोनाने शिकवलं. दूरवर असणाऱ्या माणसांसाठी ज्यांचा आपल्या आयुष्याशी प्रत्यक्ष संबंध नसतो, कधी कधी आपण ती आवश्यक अनावश्यक नाती जपण्यासाठी किंवा त्यांना काय वाटतं विचार करण्यासाठी आयुष्यभर धावपळ करत असतो, त्या तथाकथित प्रतिष्ठेच्या निगडी चकमकीमध्ये अडकण्यासाठी. पण करोनाच्या वेळेस लक्षात आलं की आपल्यावर प्रेम करणारी बरीचशी जवळ माणसं जी आपल्या जवळ आहेत, त्यांच्याबरोबर आपण आनंदाने सुखाने 2 क्षण घालवणं ह्यात एक वेगळी मजा आहे. तर जवळच्या माणसांमध्ये सुद्धा तुम्हाला तुमचं सुख सापडतं बरं का. ही सुद्धा संधी आपल्याला करोनाने दिली. कळत नकळत आपल्याला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे गॅझेटमुळे आपण म्हणतो जग जवळ आलं, पण जवळची माणसं लांब गेली होती. मी असं म्हणेल ह्या निमित्ताने जी टेक्निकली लांब गेलेली माणसं होती, मी टेक्निकली गॅझेटमुळे किंवा काय ती माणसं जवळ आली, त्यांच्याशी चर्चा करायला लागून लक्षात आलं ही माणसं फार चांगली आहेत हे जाणवलं. आणि मी अजून एक म्हणेल की आपला स्वतःशी संवाद त्या निमित्ताने झाला. रुटीन कामामध्ये आपण बाहेर कंटिन्यू असतो, लोकांचे निरीक्षण आपण करतो, स्वतःशी आपण कधी चर्चा केल्याचं मला आठवत नाही. करोनामध्ये आपण स्वतःशी डायलॉग करायला शिकलो. काय गमावलं, काय कमावलं आणि नेमकं मला हेच मिळवायचं होतं का, ही जाणीव आपल्याला करोनाने करून दिली असं मला वाटतं. सर नवीन वर्ष येत आहे. नवीन वर्ष म्हणजे प्रत्येक जण काहीतरी नवीन संकल्प ठरवतो, परंतु तो संकल्प दुसऱ्या आठवड्यात नाहीच होतो. म्हणजे कुणाला व्यसन सोडायचं असतं, कुणाला वजन कमी करायचं असतं, कुणाला नातेसंबंध सुधारावायचे असतात, परंतु केलेला संकल्प जास्तीत जास्त जानेवारीच्या 2ऱ्या आठवड्यापर्यंत टिकतो. तर त्या असं न टिकणाऱ्या संकल्पाबद्दल तुम्ही काय सांगाल आणि तुमचा एखादा संकल्प जो तुम्ही नवीन वर्षामध्ये करणार आहात त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. न टिकण्या संकल्पाबद्दल म्हणाल तुम्ही, माझ्या तब्येतीकडे जर पाहिलं तर लक्षात येईल कदाचित, कॅमेऱ्यामध्ये दिसते का मला माहीत नाही. मी गेले अनेक वर्ष असं म्हणतो की मला माझं वजन कमी करायचं, मला आणखी फिट राहायचं आहे, आता हे सोडायचं ते सोडायचं, आणि 2-4 दिवसानंतर थोडं बहुत तो विचार जरा मागे पडतो. हरकत नाही. मी तर असं म्हणेल की आयुष्य हे येईल तसं आपण स्वीकारायला शिकलं पाहिजे. टेक इट ॲज इट कम्स अँड लिव्ह इट ॲज इट गोज. फार आदर्शवादी कल्पनांमध्ये जर संकल्पात अडकलो तर मग होतं काय, आपण ऍक्च्युअल असे असतो आणि आपल्या कल्पना अशा फार लांब असतात. म्हणजे सूर्य चंद्र तारे जसे अगदी नाही आपण नाही जाऊ शकत. तर असे पण संकल्प काही करू नका, त्याला थोडी वास्तवाची जोड द्या. संकल्प करत असताना तुम्हाला उन्नत करणारे, तुम्हाला प्रगतीच्या दिशेने नेणारे संकल्प असतील, वेल अँड गुड, पण त्याबरोबर आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेण्यापासून वंचित करणारा संकल्प करू नका.
जे चाललंय ते तर जगाच, पण त्याबरोबर आणखी एक पाऊल आपल्याला पुढं कसं जाता येईल असं संकल्प निश्चित करता येईल. आणि फार जगावर संकल्प करायची पण गरज नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये माझं जे काम करतोय ते आणखी ताकदीने करेन, आणखी पॅशनेटली करेन. मी ज्या ज्या माणसांशी कामाच्या निमित्तानं भेटतोय त्यांच्याशी मनापासून भेटेल, प्रेमाने भेटेल. आणि जे माणसं माझ्यावर भरभरून प्रेम करतात त्यांच्या प्रेमाची जाणीव ठेवेल. तिथं कृतज्ञ न राहता त्यांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञ राहील आणि त्यांना थँक्यू म्हणेल आणि आय लव्ह यू म्हणेल, एवढं मात्र नक्की. सरांनी आपल्याला नववर्षाच्या शुभेच्छा दिलेल्याच आहेत. सरांनाही आपण येणारं नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटाचं आणि आनंदाचं जावं ह्या शुभेच्छा देऊया आणि इथंच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्यक्तीसोबत, एका नवीन संघर्षगाथेसोबत. तोपर्यंत सर्वांना विजय गायकवाडचा जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. धन्यवाद.